नमस्कार. राजश्रीज व्यवसाय मंत्रा या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आपल्या व्यवसायाच्या संबंधित असणारे प्रश्न किंवा समस्या त्यासाठी आपण राजश्रीज व्यवसाय मंत्राला नवनवीन व्हिडिओ टाकत असतो. तर ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करण्याची गरज आहे. अजूनही ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाहीये तर त्यांना पुढचे व्हिडिओ दिसणार नाही किंवा रोजचं विचारधन जे टाकलं जातं मोटिवेशनचं ते पाहण्यासाठी लवकर सबस्क्राईब करा. तर बऱ्याच वेळा प्रश्न असा येतो की LED आहे, हँडबिल आहे किंवा ब्रोशरच्या माध्यमातून आम्ही जर आमच्या व्यवसायाची मार्केटिंग करतो, तर मग आम्हाला डिजिटल मार्केटिंगची गरज काय? किंवा काही जणांचं हे कन्फ्युजन आहे की नेमकं डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? तर त्या संदर्भात आजचा व्हिडिओ की बऱ्याच वेळा काही महिला सदस्य SMBSच्या माध्यमातून येतात. बऱ्याच गृहिणींची इच्छा असते की माझी मुलं, माझं घर आणि हे सगळं पाहून उरलेल्या वेळामध्ये मला काहीतरी करायचंय, मला व्यवसाय करायचा आहे आणि थोडासा कम्फर्ट झोनमध्ये करायचा आहे. आणि अशा महिलांना मी पहिला प्रश्न जो विचारते, की तुमचं FBला किंवा Instaला अकाउंट आहे का? तर प्रश्न बऱ्याच वेळा 95% उत्तर नाही असं येतं. 5% उत्तर येतं आहे. Insta तर बऱ्याच जणांना लक्षात येत नाही Instagram. जसं FB तरी समजायला सोपं आणि उत्तर असं येतं Instagram आम्हाला समजत नाही. आणि YouTubeचा तर लांब-लांबपर्यंत प्रश्नच येत नाही. तर सगळ्यात पहिलं मी हे सांगेल, की आपण असं ऐकतो, की अमुक कंपनीने 100 कोटीचं कर्ज घेतलं किंवा फंडिंग घेतलं, 200 कोटीचं घेतलं. मग आपल्याला साधारण प्रश्न निर्माण होतो, की ती कंपनी जर फक्त एक साधी वेबसाईट बनवणारी किंवा ॲप बनवणारी कंपनी असती, मग एवढं कर्ज घेऊन ते करतात काय? तर त्यांचा 60% ते 70% पैसा हा मार्केटिंगवर खर्च होत असतो हे आपल्याला माहिती नाही. आणि आपण जेव्हा व्यवसाय करतो, की महिलांना मी नेहमी सांगते, की तुम्ही समजा दिवाळीचा फराळ बनवण्याचा असेल, मसाले बनवण्याचा असेल, हाऊसकीपिंगचे प्रॉडक्ट असेल, छोटे-मोठे तुम्ही बॅगा प्रिंट करून विकताय. तर असे सगळे जे तुमचे व्यवसाय आहे, तर एक गांभीर्याची गोष्ट अशी आहे, की मार्केटिंगवर आपला खर्च होत नाही. साधं संस्थेचा फॉर्म भरायला ₹100 जेव्हा तुम्ही भरतात, तर या ₹100 मध्ये तुमचं मार्केटिंग होत असतं. तुम्हाला वेगवेगळे व्यावसायिक मार्गदर्शन मिळत असतात. व्यावसायिक शिबिरं आपण अरेंज करत असतो, प्रशिक्षण. तर याचा सगळा लाभ आपल्याला ₹100त होतो. पण आपण व्यवसाय लाखोमध्ये करतो. पण तिथंही ₹100 भरून आपण जॉइन व्हायला तयार होत नाही. आणि दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट, व्यवसायाचं क्रिएटिव्ह मॅक्सिमम ₹150 ते ₹200 मध्ये आपल्याला बनवून मिळतं. तिथंही आपण खर्च करत नाही. गांभीर्याची गोष्ट आहे, जी महिला महिन्याला कमीत कमी 20 ते 25,000चा व्यवसाय करते, ती ₹200चं क्रिएटिव्ह सुद्धा तिच्या व्यवसायाचं नसतं. कारण क्रिएटिव्ह इतकी साधी गोष्ट आहे, की तुमच्या व्यवसायाबद्दल असणारं समजा तुम्ही जर एक केटरिंगचा बिझनेस करताय, तर काही खाण्याचे पदार्थ तिथे दिसले पाहिजे. तुमच्या व्यवसायाचं नाव दिसलं पाहिजे, संपर्क नंबर दिसला पाहिजे आणि व्यवसायाचं लोकेशन म्हणजे ठिकाण कळालं पाहिजे. वेळ टाकली पाहिजे आपण जसं बिझनेस WhatsAppला आपण टाकतो. तर ह्या गोष्टी फक्त तुम्हाला ₹200च्या क्रिएटिव्हमध्ये बनवून मिळताय, की ज्या तुम्ही स्टेटसला ठेवू शकता, Facebook, Instaला टाकू शकता. तिथून तुम्हाला व्यवसाय मिळत असतो. तर याकडे गांभीर्याने बघणं गरजेचं आहे. हा डिजिटल मार्केटिंगचाच एक प्रकार आहे. किंवा बऱ्याच वेळा मी महिलांना सांगते, की तुमच्या अकाउंटला तुमचं पर्सनल अकाउंट एक ठेवा आणि व्यवसायाचं एक अकाउंट ठेवा. आणि तुमच्या व्यवसायाच्या नावाने ते अकाउंट असावा. तिथं 2-3 दिवसात एक तरी पोस्ट व्यवसायाच्या रिलेटेड तुमची पडली पाहिजे. यालाच आपण डिजिटलायझेशन किंवा डिजिटल मार्केटिंग म्हणतो, की डिजिटल स्वरूपामध्ये कमी वेळामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही जास्त लोकांपर्यंत पोहोचता. पण तिथंच गांभीर्य घेत नाही बऱ्याच व्यावसायिक महिला, की ज्यांचं अगदी ग्रॅज्युएशन शिक्षण झालेलं असतं, लाखोमध्ये व्यवसाय करतात. पण त्या सरळ-सरळ प्रश्न त्यांचं उत्तर काय असतं, की आम्हाला घरबसल्या भरपूर गिरायकं येतात. आम्हाला काही गरज होत नाही किंवा दुसरं उत्तर, आम्हाला आहे तेच आमचा लोड आम्हाला कव्हर होत नाही, तर आम्ही का करू मॅडम जाहिरात? तर एक लक्षात घ्या, कुठल्याही व्यवसायाचे आपले टार्गेट कस्टमर जे असतात, तेच कस्टमर तीच वस्तू घेत नाही. त्यामुळे आपल्याला PR स्ट्राँग करणं गरजेचं असतं. पब्लिक रिलेशन आपले वाढले पाहिजे आणि ते ओळखी करण्याइतपत कोणालाही तितका वेळ राहिलेला नाही, की जसं पूर्वी मी सांगायचे, तुम्ही भाजीला गेले, मुलं शाळेत सोडायला गेले, ट्युशनला मुलं आणायला गेले, तर रोज नवीन एक तरी ओळख करा. एकमेकीचे मोबाईल नंबर घ्या. म्हणजे ते नंबर सेव्ह झाल्यानंतर एकमेकीचे स्टेटस दिसतात आपल्याला. तर असं करण्याला वेळ नाही म्हटल्यानंतर उत्तर काय येणार, की तुम्ही तुमच्या सोशल मीडियाच्या अकाउंटला तुमच्या व्यवसायाबद्दल टाका. तर अशा प्रकारे जेव्हा तुम्ही डिजिटल मार्केटिंग करता, तर तुम्ही जास्त नवनवीन लोकांपर्यंत पोहोचत असता आणि तुमच्या प्रॉडक्टमुळे तुम्हाला ओळखलं जातं, की समजा तुमचं गल्लीबोळामध्ये एखादं छोटंसं एक टपरीसारखं दुकान आहे, टपरीवाजा दुकान आणि तिथं तुम्ही जुन्या साड्यांपासून ड्रेस शिवून देतात. तर त्याची जाहिरात जर तुम्ही Instaला व्हिडिओ टाकून बघा
आजकाल आपण पाहिलं तर अपडेशन मध्ये इन्स्टाला जे व्हिडिओ किंवा ऍड पडतात तर तिथं सर्चिंग करत लांबून लांबून लोक येतात. तर हा डिजिटल मार्केटिंगचाच भाग आहे. तर सगळ्यांना एक विनंती आहे माझी की डिजिटल मार्केटिंगचा हा व्हिडिओ आवर्जून बघा आणि आपण कुठं कमी पडतोय का. बऱ्याच वेळा सांगतात की आमच्या घरच्यांना आवडत नाही फेसबुक आणि इन्स्टा वापरलेलं, तर आम्ही नाही अकाउंट उघडलेलं. तर जर तुम्ही व्यवसायाच्या रिलेटेडच अकाउंट उघडलं, त्याच प्रकारच्या तुमच्या जाहिराती गेल्या, तर मला नाही वाटत कुठलेच घरचे तुम्हाला वापरू नका म्हणल. फक्त कुठल्या गोष्टीचा कितपत वापर करायचा हे आपल्यावर आहे. जसं की शाळेत असताना आम्हाला निबंध असायचा, विज्ञान शाप की वरदान. तसंच मी तुम्हाला सांगेल सोशल मीडिया शाप की वरदान. तर ते 50-50 जर धरलं आपण, तर वरदान आपण 50% धरलं तर नक्कीच आपल्याला फायदा होईल. आणि शाप म्हटलं तर आपण नको त्या लोकांशी ओळख नसलेल्या लोकांशी चॅटिंग करणं आपल्याला महागात पडतं, किंवा नको त्या लिंक ओपन केल्या, नको त्या गोष्टींना आपण एक इझी मनी हव्यासाला बळी पडलो तर नक्कीच आपल्याला पछताव्याची वेळ येणार. तर 50% मध्ये आपण चांगल्या ठिकाणीच वापर करायचा आहे सोशल मीडियाचा. आणि लवकरात लवकर डिजिटल मार्केटिंगचा फायदा सगळ्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायचा आहे. आणि ज्यांना कोणाला अजून माहिती पाहिजे तर संस्थेचा फॉर्म भरा. आणि संस्थेचा मी नंबर रिपीट करते एकदा, तर तो नंबर नोट करा, संस्थेचे सदस्य व्हा. आपल्या आढावा बैठक असते महिन्याच्या शेवटी, आढावा बैठकीला या. फॉर्म भरल्यानंतर तुमचं आणि आमचं एक फॅमिली मेंबर सारखं नातं होत असतं. अजून तुम्हाला ब्रीफमध्ये डिजिटल मार्केटिंग बद्दल आम्ही माहिती देऊ. तर नंबर नोट करा सगळ्यांनी, 95 11 89 36 59. धन्यवाद.